नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की जी 23 नोव्हेंबरला टीईटी ची एक्झाम होणार आहे, त्यासाठी आपण एक 10 दिवसासाठी एक ऑफर प्राइस ठेवलेली आहे. जे बॅचची किंमत होती 999. ओके, तर ती बॅच तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहे. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ध्येय अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअर मधून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तसंच ध्येय अकॅडमीचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ध्येय अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला वेळोवेळी महत्वाची माहिती मिळत राहील आणि ही ऑफर फक्त 10 दिवसासाठी आहे. तर ती बॅच फक्त आपण 999 ची बॅच आता फक्त 99 रुपयाला ठेवलेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. लिमिटेड ऑफर आहे. कधीही ऑफर बंद होऊ शकते. आणि तर आजच्या सेशन मध्ये आपल्या या ध्येय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जबरदस्त ट्रिक्स पाहणार आहेत. काही PYQ पाहणार आहेत आपण. ओके, जबरदस्त अशा ट्रिक्स पाहणार आहेत. आणि आपण जे पाहणार आहेत ते काय पाहणार आहेत, PYQ पाहणार आहेत, जे अगोदर एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत. कशा पद्धतीने आपण ती क्वेश्चन सोडवायचे आहेत, ओके, ते आपण पाहणार आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तो क्वेश्चन तुम्हाला कसा विचारला जातो, तर ठीक आहे, काही वेळेला पॅसेज विचारला जातो, काही वेळेला पोएम विचारली जाते, त्यावर 5 क्वेश्चन फिक्स विचारलेले असतात. त्यामुळं पॅसेज समजून घेऊन व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. तर सुरुवातीलाच पॅसेज आहे, आपण पॅसेज अगोदर वाचून घेऊया. एवढाच पॅसेज दिलेला आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग ओके द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. ओके, क्वेश्चन नंबर 1 to 5 असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला प्रॉपर व्यवस्थित पॅसेज वाचायचा आहे आणि मग त्यावर आधारित क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, त्याचे आन्सर आपल्याला शोधायचे आहेत. आता पहा, जॉन हॅड नेव्हर थॉट, बघा, जॉन हॅड नेव्हर थॉट मच अबाउट द ओरिजिन ऑफ वेल्थ और इनइक्वॅलिटीज इन लाईफ. पहा, जॉननं कधीच संपत्तीचा ओरिजिन कुठं आहे, संपत्ती कुठून मिळवायची याचा कधीच त्यानं विचार केलेला नव्हता. और इनइक्वॅलिटीज ओके इन लाईफ, किंवा जीवनामध्ये असमानता. इनइक्वॅलिटी म्हणजे काय, असमानतेचा किंवा संपत्तीच्या उगमाचा कधीच विचार केलेला नव्हता. कोणी, जॉन. ओके, पुढे काय सांगितले पहा, इट वॉज हिज फर्म बिलीफ, म्हणजे त्याचा ठाम असा विश्वास होता, दॅट की इफ दिस वर्ल्ड वॉज नॉट गुड, बघा, जर, बघा, त्याचा फर्म बिलीफ काय म्हणलेला आहे, फिक्स ठाम असा विश्वास होता की इफ दिस वर्ल्ड वॉज नॉट गुड, जर हे जग चांगलं नव्हतं, द नेक्स्ट वुड बी गुड अँड दिस फेथ सस्टेन हिम, म्हणजे हे जर जग चांगलं नसेल तर पुढलं चांगलं जग येईल, असं त्याचा विश्वास होता. ओके, द नेक्स्ट वुड बी गुड असं म्हणलेलं आहे. अँड दिस फेथ सस्टेन हिम, आणि हा विश्वास त्याचा ठाम होता. म्हणजे ठीक आहे, सध्याचं जग चांगलं नाही, पुढलं जग चांगलं येईल, पुढली पिढी चांगली येईल, असा त्याचा ठाम विश्वास होता. ओके, त्यानंतर पहा, ही वॉज नॉट लाईक सम अदर्स, पहा, तो इतर लोकांसारखा नव्हता. ही वॉज नॉट सम लाईक अदर्स, तो इतर लोकांसारखा नव्हता. ओके, हुम, की ज्याला, ही न्यू, की ज्याला माहित होतं, हु वुड सेल देअर सोल्स टू द डेव्हिल, म्हणजेच पहा, कारण का असेही काही लोक आहेत बघा, हु वुड सेल देअर सोल्स टू द डेव्हिल्स, म्हणजे ही वॉज नॉट लाईक सम अदर्स, म्हणजे इतर लोकांसारखा तो नव्हता. इतर लोक म्हणजे काही लोक असे असतात की, बघा, इथं एक फ्रेज दिलेली आहे, टू सेल देअर सोल्स टू द डेव्हिल, म्हणजे एखाद्या आपल्या प्रामाणिकपणाबद्दल, बघा, आपल्या प्रामाणिकपणाला सॅक्रिफाईस करून एखाद्या वाईट गोष्टीची साथ देणे किंवा त्याकडून आर्थिक व्यवहार करणे आणि आपला प्रामाणिकपणा विकणे. ओके, असे आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारची काही व्यक्ती असतात की जे आपला प्रामाणिकपणा विकतात चार थोड्याशा पैशासाठी. मात्र अशा लोकांसारखा जॉन नव्हता, असं या पॅसेज मध्ये सांगितलं. आणि मग ही ऑलवेज थॉट ऑफ गॉड, पहा, बिफोर डुईंग एनिथिंग, म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तो नेहमी, ऑलवेज, नेहमी कशाचा विचार करत असे, गॉड, देवाचा विचार करत असे. कोणतीही गोष्ट करण्याच्या पूर्वी तो देवाचा विचार करत असे. ही लिव्ड द लाईफ ऑफ अन ऑनेस्ट मॅन
पहा तो एका प्रामाणिक व्यक्तीचं जीवन जगत असे. ओके, ही हॅड नॉट मॅरिड, पहा त्यानं लग्न केलेलं नव्हतं. बट नॉट डिझायर अनादर मॅन्स वाईफ, किंवा इतर व्यक्तींच्या स्त्रियाबद्दलही त्याला काही अपेक्षा नव्हती, किंवा आपण त्या पद्धतीनं जगावं, आपण जे लग्न केलेली व्यक्ती आहे त्यांच्यासारखं आपण जगावं अशी त्याची अपेक्षा नव्हती, किंवा इतर स्त्रियाबद्दलही त्याच्या मनामध्ये काही नव्हतं. ओके, ही बिलिव्ड दॅट, ओके तो ना त्याचा विश्वास होता काय, वुमेन विकन मेन, कारण का स्त्रिया हा पुरुषांना वीक करतात. ओके, स्त्रिया हा पुरुषाची कमकुवत बाजू असतात असं त्याला म्हणायचंय. अँड ॲज वॉज डिस्क्राइब्ड इन द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलिया. आता पहा सॅमसन आणि डेलिया यांची कथा आहे. तर या कथेमध्ये, यांच्या कथेमध्ये स्त्रिया पुरुषांची कशी कमकुवत बाजू आहे ते त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. मग हा झाला पॅसेज. पॅसेज आपण समजून घेतला व्यवस्थित. आता यावर आधारित क्वेश्चन्स दिलेले आहेत पहा. बघूया काय क्वेश्चन्स दिलेत. 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट, आता पहा, टू सेल वन सोल टू द डेव्हिल मीन्स, पहा आपला डेव्हिलला आत्मा विकणं, डेव्हिलला राक्षसाला, हे की नाही, किंवा एमाला, डेव्हिल म्हणजे यम, यमदूताला आपला आत्मा विकणे म्हणजे काय, एक फ्रेज आहे. तर त्याचा अर्थ काय होतो बघा, सप्रेसिंग वन्स कन्सायन्स, गिव्हिंग अप गुडनेस इन एक्सचेंज फॉर एव्हिल, गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स, टू सेल वन सेल्फ टू अर्न लिव्हलीहूड. आता बघा, सप्रेसिंग वन्स कन्सायन्स नाही, एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या आधिपत्याखाली राहायचं नाही. गिव्हिंग अप गुडनेस इन एक्सचेंज फॉर एव्हिल, म्हणजे वाईट लोकांसाठी स्वतःचा चांगलपणा सोडून देणे. गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स, हा बघा, म्हणजे आर्थिक फायद्यासाठी. मॉनेटरी बेनिफिट्स म्हणजे काय, आर्थिक फायदा. मॉनेटरी म्हणजे काय, इथं इकॉनॉमिकल, म्हणजे इकॉनॉमिकल आर्थिक फायद्यासाठी. हा, इकॉनॉमिकल म्हणलेलं आहे बघा. तर आर्थिक फायद्यासाठी स्वतःचा प्रामाणिकपणा विकून टाक, आणि टू सेल वन सेल्फ टू अर्न लिव्हलीहूड, किंवा दररोजचं जीवन जगण्यासाठीच्या वस्तू घेण्यासाठी स्वतःला विकून टाकणे. तर याचं करेक्ट आन्सर काय येतं, स्वतःचा प्रामाणिकपणा, पैशाचा बेनिफिट मिळण्यासाठी स्वतःला विकू, स्वतःचा प्रामाणिकपणा विकणे वाईट गोष्टीसाठी. ओके, तर ते टू सेल वन सोल टू द डेव्हिल्स मीन्स गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स. ओके, पैशाच्या फायद्यासाठी, पैसा आपल्याला मिळतो म्हणून स्वतःचा प्रामाणिकपणा विकून टाकणे. ओके, असं टू सेल वन्स टू द डेव्हिल्स या फ्रेजचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट पाहा, जॉन थॉट दॅट वुमेन विकन मेन बिकॉज, पहा म्हणजे जॉननं विचार केला की स्त्रिया पुरुषाला कमकुवत करतात, कारण इथं पाहता, ही थॉट दॅट वुमेन वेअर एव्हिल, स्त्रिया वाईट असतात असं सांगितलं का त्याच्यामध्ये, नाही सांगितलं. ही बिलीव्ड दॅट अ वुमन वॉज अ फॅन्सी डेव्हिल, आता फॅन्सी डेव्हिल असं बी नाही सांगितलं. ही थॉट दॅट, त्याने विचार केला, अ वुमन वुड स्पॉइल हिज लाईफ, म्हणजे स्त्रिया त्याचं जीवन स्पॉइल करतात, सांगितलं का तिथं पॅसेज मध्ये, नाही सांगितलं, तेही उत्तर नाही. ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट व्हॉट द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलिया इल्युस्ट्रेट्स इज करेक्ट. हा, तर स्त्रिया माणसाला कमकुवत करतात किंवा कमजोर आहेत, कमजोर बाजू आहे, स्त्री म्हणजे पुरुषाची कमजोर बाजू आहे, असं जरी आपण म्हटलं तरी याच्याबद्दल डिटेल कोणाच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे, सॅमसन आणि डेलिया यांच्या कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. असं पॅसेज मध्ये सांगितलेलं असल्यामुळे 4 नंबर आपलं उत्तर येईल. ओके, 4 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, इट वॉज जॉन्स बिलीफ दॅट, इट वॉज जॉन्स बिलीफ दॅट. आता जॉनचा विश्वास आहे, काय विश्वास आहे पहा, वन कॅन बी हॅपी ओनली बाय रिमेनिंग अ बॅचलर, म्हणजे बॅचलर राहूनच एखादा व्यक्ती आनंदी राहू शकतो. द वर्ल्ड इज अ हॅपी प्लेस, जग हे आनंदी आहे. देर इज नो अदर वर्ल्ड, दुसरं जग नाही. वन मस्ट लीड अन ऑनेस्ट लाईफ, म्हणजे प्रत्येकानं प्रामाणिक जीवन जगलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, इट वॉज जॉन्स बिलीव्ह दॅट, जॉनचा विश्वास काय होता, की प्रत्येकानं प्रामाणिक जीवन जगलं पाहिजे. का, वन कॅन बी हॅपी ओनली बाय रिमेनिंग अ बॅचलर, बॅचलर राहूनच आपण आनंदी राहू शकतो.
कारण का त्याला त्याचं मत काय आहे की स्त्रिया पुरुषाला कमकुवत करतात. ओके, म्हणजेच रिमेनिंग बॅचलर जर तुम्ही बॅचलर राहिले तर जास्त आनंदी राहू शकता असं जॉनला वाटतं. ओके, त्यामुळे 1 नंबर असं आन्सर आलं त्याचं. त्यानंतर नेक्स्ट, आता पहा, बाय नॉट डिझायरिंग अनादर मॅन्स वाईफ जॉन शोड दॅट, पहा दुसऱ्या पुरुषांच्या स्त्रियाबद्दल अपेक्षा न ठेवणं किंवा मनामध्ये लालच नसणं असं घेऊया आपण त्याचा. शोड दॅट म्हणजे याचा अर्थ काय नेमकं, ही वॉन्टेड टू गेट मॅरिड, त्याला लग्न करायचं होतं. ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स, तो एक तत्वाचा माणूस होता. ही फील सॉरी फॉर अदर मेन, दुसऱ्या पुरुषाबद्दल त्याला वाईट वाटतं. ही हॅड नो डिझायर फॉर अनादर्स वेल्थ, दुसऱ्याच्या संपत्तीवर त्याची इच्छा नव्हती. म्हणजे सर्वात महत्वाचं काय, ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स, म्हणजे तो एक तत्वाचा माणूस होता. तो एक तत्वाचा माणूस होता. त्या पॅसेज मध्ये जे वर्णन केलेलं जॉन, त्यातून असं लक्षात येतं की तो एक तत्वनिष्ठ व्यक्ती होता. म्हणून उत्तर काय आलं, काय आलं बघा, ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. ओके, त्यानंतर फिफ्थ बघा, फ्रॉम द अबोव पॅसेज, बघा वरील पॅसेज मध्ये उतार्यामध्ये वी अंडरस्टँड दॅट जॉन वॉज, पहा आपल्याला समजतं की जॉन कोण होता. जॉन वॉज नॉट हायली एज्युकेटेड, डीपली पिसिमिस्टिक मॅन, खूप आशावादी होता का. अ मॅन ऑफ सिम्पल फेथ, अ स्कॉलर ऑफ स्क्रिप्चर्स, तर अ मॅन ऑफ सिम्पल फेथ म्हणजे तो एक साधारण विश्वास ठेवणारा असा माणूस होता. म्हणून उत्तर आलं 3 नंबर. ओके, हा, आता बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. आता पहा, दिलेल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या भागातील पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला विचारलेला आहे. काय पार्ट्स ऑफ स्पीच आहे बघा इथं आता. हुर्रे, वी हॅव ओन द गेम. हुर्रे, आम्ही खेळ जिंकलेला आहे. आता हुर्रेला अंडरलाईन केलेला आहे. हुर्रे काय आहे, नाऊन आहे, कंजेक्शन आहे, इंटरजेक्शन आहे का ऍडवर्ब आहे. तर पहा, हुर्रे हे काय आहे, इंटरजेक्शन आहे, केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर जो शब्द वाक्याच्या सुरुवातीला आलेला असतो आणि आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात, केवळ त्याचा वेगळा काही अर्थ नसतो. म्हणजे आता आम्ही खेळ जिंकलेला आहे, वी हॅव ओन द गेम, परंतु त्यासाठी सहज शब्द निघाले हुर्रे म्हणून आनंदाने, है की नाही. आपण हुर्रे, अरे रे रे, ओ, ओ माय गॉड, ओ गॉड, ओ, हे जे आपण सहज काढलेले शब्द असतात त्याला काय म्हणतात, इंटरजेक्शन म्हणतात. किंवा आपण कोणाला जर सपोज सकाळी आपण कोणाची भेट झाली आपण गुड मॉर्निंग म्हणतो, दुपारी भेट झाल्यावर गुड आफ्टरनून म्हणतो, सायंकाळी भेट झाली तर गुड इव्हनिंग म्हणतो, झोपताना गुड नाईट म्हणतो. मग हे काय आहे, गुड नाईट, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, तर हे काय इंटरजेक्शन्स आहेत. ओके, सहज केवळ आपण सहज समोर दिसलं म्हणून आपण काढलेले शब्द आहेत, तसं काही नसतं दुसरं. ओके, म्हणून त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात. आणि मग इंटरजेक्शन्स कशी ओळखायचे असतात, तर वाक्याच्या सुरुवातीला जर तो शब्द आला असेल आणि उद्गारवाचक चिन्ह आला असेल तर ते काय असतात, इंटरजेक्शन्स असतात. बघा, वाक्याच्या सुरुवातीला काय आलेला असतो, तो शब्द आलेला असतो इंटरजेक्शन, आणि त्यापुढे एक्सप्लेनेशन मार्क आलेला असतो, उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं, एक्सक्लेमेशन मार्क. हे एक्सक्लेमेशन मार्क असतं. ओके, ठीक आहे. तर पहा, त्याला इंटरजेक्शन्स असे म्हणतात. आता त्यानंतर पहा, select the combination of numbers so that the alphabets arranged accordingly will form a meaningful word असं म्हटलेलं आहे. आता खाली बघा, या प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला टीईटी मध्ये विचारला जातो. म्हणजेच काय केलेलं असतं, असे अल्टरनेट काही लेटर्स दिलेले असतात, त्याखाली 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर्स दिलेले असतात. मग या शब्दांची, अक्षरांची, लेटर्सची अरेंजमेंट केल्यानंतर एक अर्थपूर्ण वर्ड तयार होतो. मग तो अर्थपूर्ण वर्ड कसा तयार होतो, त्यासाठी या अंकाची कशी आदला बदल होते, हे की नाही, तर हे आपल्याला पाहायचं आहे. आता ETSEEDME आलेला आहे. ओके, मग आता इथं बघूया कुठला शब्द तयार होतो मग. बरं, स्टीम होतो का. बरं, स्टीम म्हणलं तर मग पुन्हा बाकीचं डी काय करायचं, त्यामुळे स्टीम होत नाही. मात्र ESTEEMED स्टीम्ड, जर अर्थपूर्ण शब्द कुठला होता असेल तर बघा आता याच्यामध्ये एस्टीम्ड हा शब्द तयार होतो अंदाजे. काय होतो तयार,
बघा एस्टिम्ड हा शब्द तयार होतो. आता एस्टिम्ड म्हणल्यानंतर ओके अगोदर घेतला आपण म्हणून 1 नंबर. पुन्हा एस घेतलं. एस कोणता आहे? 3 नंबर. त्यानंतर टी 2 नंबर. आता डबल घेतले म्हणजे 4 आणि 5. त्यानंतर एम घेतलं. एम म्हणले की 7. पुन्हा म्हणले की 8 आणि डी म्हणले की 6. तर 1 3 2 4 5 7 8 6. 1 3 2 4 5 7 8 6. हा 3 नंबरचा आला बघा. म्हणजे अशा पद्धतीने एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो आपल्याला आणि फिक्स याचे तुम्हाला मार्क मिळतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ओके करेक्ट अल्टरनेटिव्हचा वापर करायचा आपल्याला. देर इज अ डॅश ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. बघा आता आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा एक वर्ड आपल्याला त्या ठिकाणी फिल करायचा आहे. कशावर आलेला आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता हर्ड म्हणजे काय? हर्ड हा शब्द कशासाठी वापरलेला जातो? अ ग्रुप ऑफ कॅटल्स. अ ग्रुप ऑफ कॅटल्स. ग्रुप ऑफ कॅटल्स म्हणजे काय? जनावरांचा समूह. ग्रुप ऑफ कॅटल्स म्हणजे काय? जनावरांचा समूह. आता फ्लोक म्हणजे काय? थवा. ठीक आहे. थवा म्हणले की काय? अ ग्रुप ऑफ बर्ड्स. बघा पक्ष्यांचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो? फ्लॉक, थवा म्हणतो. ठीक आहे. बँड हे सगळे काय आहेत? कलेक्टिव्ह नाउन आहेत पहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण त्याला म्हणू शकतो हे कलेक्टिव्ह नाउन आहे. आता बँड म्हणले की काय? ग्रुप ऑफ म्युझिशियन्स. अ ग्रुप ऑफ म्युझिशियन्स म्हणजे जे संगीत वाद्य वाजवणाऱ्या लोकांचा समूह त्याला आपण बँड म्हणतो. बघा लग्नामध्ये वगैरे असतात की नाही, कोण ढोल वाजवतो, कोण तुतारी वाजवतो, कोण ड्रम वाजवतो किंवा कोणी वेगवेगळे कोणी ऑर्गन वाजवतो. म्हणजे हेच काय म्युझिकल वाद्य वाजवणाऱ्या लोकांचा जो समूह आहे त्याला बँड म्हणतो. आणि मग प्राईड कशाला म्हणायचं? तर अ ग्रुप ऑफ लॉयन्स. अ ग्रुप ऑफ लॉयन्स म्हणजे सिंहांचा समूह. ग्रुप ऑफ लॉयन्स. मग आता यामध्ये काय म्हणले? देर इज अ डॅश ऑफ लॉयन्स रोमिंग इन द मिडल ऑफ द फॉरेस्ट. म्हणजेच पहा जंगलाच्या मध्यभागी सिंहांचा जो काय ग्रुप आहे तो काय प्राईड आहे, तो काय करत आहे? रोमिंग म्हणजे फिरत आहे. म्हणजे इथं आपल्याला सिंहाच्या समूहाला काय म्हणतात? प्राईड म्हणतात. म्हणून उत्तर आलं 4 नंबर. ओके आन्सर काय आलं? 4. ग्रुप ऑफ प्राईड हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहता. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. हार्श हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर. काय म्हणलेलं आहे? हार्श हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर. बघा हर्ष हा कोण आहे? यशस्वी हा लॉयर आहे. ओके म्हणजे वकील. याच काय म्हणले? टेन्स ओळखा म्हणले. आता टेन्स ओळखायचं म्हणलं की आपल्याला सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट शोधावं लागतं. हार्श सब्जेक्ट आहे. हॅज हेल्पिंग वर्ब आहे. आता हॅज बीनच्या पुढे क्रियापदात तिसरं रूप आलं असतं तर हॅज बीन हेल्पिंग वर्ब असतं. पण क्रियापदाचं तिसरं बी नाही आणि चौथं बी रूप आलं नाही. मग इथं बीन क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून काम करतं. मग सब्जेक्ट नंतर हॅज असेल आणि बी 3 असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. पूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे ना? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर यामध्ये आन्सर काय आलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके इथं 2 आहे, इथं 3 आहे. ओके 3 हे आपलं आन्सर आलं. त्यानंतर नेक्स्ट पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. हा आता ऑप्शन मध्ये काय डॅश वर्ड टू डॅश वाईज इज सफिशियंट. पण मात्र इथं ए दे द ए म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला कशावर विचारलेला आहे? आर्टिकल्स वर विचारलेला आहे. कशावर विचारलेला आहे? आर्टिकल्स वर विचारलेला आहे. मग आता पहा अ वर्ड टू डॅश वाईज इज सफिशियंट असं म्हणलेलं. इथं काय वर्डचं डब्ल्यू काय व्यंजन आहे म्हणजे इथं अ वर्ड.
टू तर वाईज हे काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणजे शाण्याला शाण्यासाठी शब्द सफिशियंट पुरेसे आहेत. आपण म्हणतो काय शाण्याला शब्दाचा मार. ओके, म्हणजे आता वाईज ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. मग आता एका शहाण्याबद्दल बोलले का, तर अनेक शहाण्याबद्दल बोलले, जगभरातील सर्व शहाण्याबद्दल बोललेला आहे की शहाणाला शब्दाचा मार. मग अनेकाबद्दल जर बोलला असेल तर विशेषणाच्या अगोदर द आर्टिकल वापरलं जातं. कोणतं आर्टिकल वापरलं जातं? द. मग आता ए आणि द असणारा ऑप्शन कोणता आहे बघायचं. ए आणि द असणारा ऑप्शन नंबर आहे 3, म्हणजे 3 हे आपला आन्सर आलं. तिथं वर्डचं डब्ल्यू आहे आणि एका अ वर्ड म्हणलेला आहे. पण वाईज हे ऍडजेक्टिव्ह असल्यामुळं आणि अनेक लोकांबद्दल, अनेक शहाण्या लोकांबद्दल बोलल्यामुळं त्या विशेषणाच्या अगोदर द वापरलं जातं. आणि जर एकाच व्यक्तीबद्दल बोललं असतं तर ए किंवा ॲन आर्टिकल आपण घेतलं असतं विशेषणाच्या अगोदर. नेक्स्ट पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पहा, आता हा जो क्वेश्चन विचारलाय, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश डॅश द वर्ल्ड डॅश डॅश इयर, अबव, इन, अक्रॉस, फ्रॉम, ओव्हर, बाय, अक्रॉस, विथ. म्हणजे हा क्वेश्चन विचारलेला आहे प्रेपोजिशन्स वर विचारलेला आहे. म्हणजे प्रेपोजिशन सुद्धा तुम्हाला टीईटी साठी अत्यंत महत्वाचे आहेत, पीवायक्यू आहेत, एक्झाम मध्ये येऊन गेलेले क्वेश्चन्स आहेत. एक प्रकारे तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या घटकावर क्वेश्चन विचारले जातात. ओके, आता पहा, द रिच मॅन ट्रॅव्हल्ड म्हणजे श्रीमंत माणसाने प्रवास केला. कुठे केला? ऑल डॅश डॅश द वर्ल्ड, म्हणजे संपूर्ण जगभर प्रवास केला. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड, ओव्हर म्हणजे की सगळ्याच जगामध्ये प्रवास केला. म्हणून इथं काय आलं? ओव्हर आलं. ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता ओव्हर कुठं आहे बघायचं, इथं आहे 2 नंबर मध्ये. म्हणजे इथं 2, इथं 3, थोडस नंबरिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे. तर 3 नंबरचं उत्तर आलं. बघा आता, द रिच मॅन ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय इयर. बाय इयर, इयर म्हणजे एरोप्लेन आहे की नाही. म्हणजे एअर म्हणजे ते कशासाठी, आता हवेमध्ये प्रवास केला असं म्हणायचं का? एरोप्लेन बाय इयर म्हणजे एरोप्लेन त्यानं संपूर्ण जगाचा, श्रीमंत माणसानं संपूर्ण जगाचा प्रवास केला असं त्याचा. तर प्रेपोजिशन्स वर हा क्वेश्चन आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट, आता बा आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. आता बा इथं जोड्या दिलेल्या आहेत. लिओपार्ड, लिओपार्डिस, लॉयन, लॉयनिस, फॉक्स, विक्सेन आणि चिकन कॉक. याच्यामध्ये मिस मॅच विचारायचे. लिओपार्ड म्हणजे काय? बिबट्या किंवा चित्ता. लिओपार्डिस फिमेल चित्ता, बिबट्या. ओके, अशा पद्धतीने. लॉयन सिंह, लॉयनिस सिंहीण म्हणजे मेल फिमेल. फॉक्स कोल्हा, विक्सेन फिमेल कोल्हा किंवा कोल्हीन आपण म्हणू शकतो. तसं चिकन म्हणले की काय? चिकन म्हणलं कोंबडीचं छोटं पिल्लू आणि कॉक म्हणलं कोंबडा. आता इथं जोडी लागत नाही. जोडी कशी असली पाहिजे होतं? कोंबडा कोंबडी, हेन कॉक असं पाहिजे होतं. काय पाहिजे होतं इथं? हेन पाहिजे होतं चिकनच्या ऐवजी. म्हणून 4 नंबर हे काय झालं? करेक्ट मिसमॅच्ड उत्तर आलं. कारण की इथं हेन कॉक असं पाहिजे होतं. ठीक आहे, कोंबडी कोंबडा असं पाहिजे होतं. नेक्स्ट, आता पहा, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करा. कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी क्वेश्चन विचारला जातो. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. पहा, ऑस्ट्रेलिया सारखं नो अदर आयलँड, दुसरं आयलँड बेट कुठेच नाही जगामध्ये इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सारखं मोठं जगामध्ये बेट कुठेच मोठं नाही. आता बघा आपल्याला काय म्हणले, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणलेलं आहे. कोणती डिग्री? कंपॅरेटिव्ह डिग्री इन द गिव्हन सेंटेन्स. आता दिलेलं कोणतं आहे? नो अदर. वाक्याच्या सुरुवातीला नो अदर आलेला आहे. पुन्हा लार्ज विशेषण आहे, विशेषणाला ॲज आलेला आहे. म्हणजे दिलेलं वाक्य जे आहे ते पीडी पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीचा आपल्याला करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं. मग कंपॅरेटिव्ह डिग्री करायचं म्हणलं की एक लक्षात घ्यायचं, नो अदर आलंय म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचा कितवा प्रकार आहे? दुसरा प्रकार आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार आहे. ओके, मग पॉझिटिव्ह डिग्रीचे जे प्रत्यय आलेले असतात वाक्यात विशेषणाला ते काढायचे असतात. ओके, मग नो अदर काढलं, ॲज काढलं. मग आता पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री करताना अगोदर काय घ्यायचं असतो? कर्ता आणि क्रियापद. कर्ता कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. बघूया ऑस्ट्रेलिया कुठं आहे? ऑस्ट्रेलिया. आणि क्रियापद कोणता आहे? इज. ऑस्ट्रेलिया इज, ऑस्ट्रेलिया इज, ऑस्ट्रेलिया इज. बघा, ऑस्ट्रेलिया इज इथपर्यंत बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर मग सहाय्यकारी क्रियापदाचं विशेषण घ्यायचं असतं. विशेषण आता वन ऑफ द लार्जेस्ट येणार नाही कारण का सुपरलेटिव्ह डिग्री होते.
येणार नाही. इथं लार्जर दॅन मोस्ट ऑदर. आता इथं लार्जर नंतर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, मात्र मोस्ट आले म्हणजे तिसरा प्रकार आला. मात्र नो अदर म्हणजे की दुसरा प्रकार आहे, तर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीचा दुसराच करावा लागतो प्रकार, तिसरा नाही. इथे तिसरा प्रकार येत असल्यामुळे 2 नंबर पण येणार नाही. मग आता बघूया, ऑस्ट्रेलिया इज सहाय्यकारी क्रियापद विशेषण घ्यायचं असतं लार्ज, आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये लार्जला ईआर लागतं, लार्जर. नंतर दुसऱ्या प्रकारामध्ये दॅन एनी ऑदर येतं, आणि तिसऱ्या प्रकारामध्ये दॅन मोस्ट ऑदर येतं. मात्र इथं दॅन एनी ऑदर आलेला आहे, म्हणजे हा तिसरा प्रकार, सॉरी दुसरा प्रकार आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार आहे. मग नो अदर न सुरुवात झाली, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार आला, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पण दुसराच प्रकार पाहिजे होता. इथं दुसरा प्रकार आलेला आहे, म्हणून उत्तर आलं 3 नंबर. 4 नंबर मध्ये काय आले, लार्जेस्ट, द लार्जेस्ट आले, म्हणजे की सुपरलेटिव्ह डिग्री झालं, SD झालं. सुपरलेटिव्ह डिग्री नाही, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री करायला सांगितलंय, म्हणजे 4 नंबर पण येणार नाही. मग आता एकदा आणखीन बघा कशा पद्धतीने उत्तर कसं तयार करायचं असतं. तर कंपॅरेटिव्ह सीडी करताना, ओके, सीडी करताना विशेषणानंतरचा भाग सुरुवातीला घ्यायचा असतो, म्हणजेच ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलिया अगोदर घ्यायचं. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं, कोणता आहे, इज घेतलं. त्यानंतर विशेषण घ्यायचं लार्ज. आता सीडी मध्ये लार्जला काय होतं, लार्जर ईआर लागतं विशेषणाला, तिथलं ऍज निघून जातं आणि लार्जर ईआर येतं. मग आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा प्रकार आहे, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या दुसऱ्याच प्रकारातील प्रत्यय विशेषणाला लावायचे असते, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये विशेषणाला मोर किंवा ईआर नंतर दॅन एनी ऑदर येतं. मग इथं ईआर लागत असल्यामुळे आपण ईआर लावलं, मोर घ्यायची गरज नाही, मग दॅन एनी ऑदर घ्यायचं. आणि त्यानंतर राहिलेला भाग घ्यायचा असतो. काय राहिला आता बघा, आयलँड इन द वर्ल्ड. ओके, आयलँड इन द वर्ल्ड. ओके, घेतलं. ठीक आहे. मग आता ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर आयलँड इन द वर्ल्ड. म्हणजे अशा पद्धतीनं सीडी होईल, आणि हे उत्तर बघा, ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर आयलँड इन द वर्ल्ड. म्हणजेच 3 नंबरचा आपला आन्सर करेक्ट हा. नेक्स्ट, आता पहा, चूज द करेक्ट इंडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये करेक्ट इंडायरेक्ट स्पीचचा वापर करा म्हणलेला आहे. ही सेज आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग. पहा, तो म्हणतो मी प्रत्येक सकाळी जिमला जातो. इनडायरेक्ट स्पीच वर आलेलं वाक्य. आणि मग आता याचा आपल्याला, हे डायरेक्ट स्पीच आहे, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना अगोदर काय करायचं, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा. प्रकार कसा ओळखायचा, म्हणजे ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे, विधान वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, काय एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य आहे, ते ओळखायचं. मग आता या वाक्यामध्ये पहा, अवतरण चिन्हामध्ये इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये वाक्याची सुरुवात कशाने झाली, आय, आणि शेवटी पूर्ण विराम आलेला आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे ते विधान वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्सचं जर वाक्य असेल, विधान वाक्य असेल, तर अशा वाक्याचं इंडायरेक्ट स्पीच कसं करायचं पहा. तर इंडायरेक्ट स्पीच करताना प्रथम स्पीकर, बोलणारी व्यक्ती कोण बोलत आहे, ही सेज, तो म्हणतो आय गो टू जिम एव्हरी मॉर्निंग, म्हणजे मी दररोज सकाळी जिमला जातो. कोण म्हणतो, तो म्हणतो. म्हणजे अगोदर बोलणारी व्यक्ती ही, स्पीकर, इथं पण ही आहे, इथं पण ही आहे, इथं पण ही आहे, इथं पण. मात्र इथं आता लिसनर नाही, ऐकणारी व्यक्ती नसल्यामुळे सेचा बदल होत नाही. ते सेज तसंच राहतं जर ऐकणारी व्यक्ती नसेल तर. हा, इथं सेडची काय गरज नव्हती, भूतकाळ करायची काय गरज नव्हती. त्यामुळे 2 नंबरचं उत्तर येणार नाही. इथं पण आहे, इथं पण आहे. आता लिसनर नाही, सोडून द्या, कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला जातो. मग दॅट सगळीकडे चालेल. दॅट नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट कोणता घ्यायचा असतो, वाक्यामध्ये आय आलेला, आय जशा तसं घ्यायचं नसतं इंडायरेक्ट स्पीच करताना, त्यात बदल करायचा असतो. मग आयचा बदल कसा करायचा, तर आय कोणासाठी आलं, आय प्रथम आहे बघते, आय कोणासाठी आलं त्याची प्रथम आयच्या ठिकाणी घ्यायची. कोण म्हणतं मी दररोज सकाळी जिमला जातो, ही सेस, तो म्हणतो, म्हणजे आय कोणासाठी आलं, ही साठी. मग आय ज्याच्यासाठी आलं त्याची प्रथमा घ्या. ते काय आहे, ही आहे, तर ही ऑलरेडी प्रथम आहे, त्यामुळं हिची प्रथमा हीच असल्यामुळं आयचा बदल काय होतो, ही होतो. मग इथं पण ही आहे, इथं पण ही आहे, इथं पण ही आहे. ओके, त्यानंतर ही घेतलं. त्यानंतर आता क्रियापद घ्या, गो. आता आपण जनरली काय करतो, आय गो म्हणजे की सिंपल प्रेझेंट टेन्स झाला, आणि आपण सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट करतो, बरोबर आहे की नाही. मात्र एक लक्षात ठेवायचं, अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य सेज
वर्तमान काळात आलं असेल तर अवतरण चिन्हामधील वाक्याचा बदल सुद्धा वर्तमान काळातच करायचा असतो. म्हणजे इकडं इकडं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, इकडं साधा वर्तमान काळ आहे. तर इकडं सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सच पाहिजे, इकडं भूतकाळ करता येत नाही. मग इथं मात्र वेंट दिले म्हणजे हे वाक्य चुकीचंच आहे. ओके, इथं विल दिले, भविष्यकाळाचा काही संबंध नाही. इथं पण वेंट दिले, भूतकाळ दिले, याचाही काही संबंध नाही. म्हणजे 1, 2, 3 चुकीचे आहेत. इथं बघा, इथं गोचं गोस का केलं, तर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच ठेवायचा आहे. मात्र हिच्या पुढे गो चालत नाही. मग ही शीट पुढे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतो, म्हणून आपण इथं काय घेतलं, गोज घेतलं. राहिलेला भाग, टू जिम एव्हरी मॉर्निंग, फुल स्टॉप. म्हणजे ही सेज दॅट, तो म्हणतो की ही गोज टू जिम एव्हरी मॉर्निंग, की तो दररोज सकाळी जिमला जातो. आहे की नाही, त्याचे ते प्रेझेंट हॅबिट आहे किंवा हॅबिच्युअल ऍक्शन आहे वर्तमान काळातील. ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर झालं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता पहा, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आता दिलेल्या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्स चूज करा म्हणलेलं आहे. म्हणजे दिलेलं वाक्य कोणतं आहे, इफ यू आर नॉट अन इंडियन, जर तू भारतीय नाहीस, यू कॅनॉट बी ऍडमिटेड. ओके, तर तुला प्रवेश दिला गेला जाणार नाही. म्हणजे इफ ची रचना म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला काय करायचंय, सिंपल सेंटेन्स. आणि सिंपल सेंटेन्स जर आपल्याला करायचं असेल, बघा आपल्याला काय सांगितलंय, याचं सिंपल सेंटेन्स करा. ओके, सिंपल सेंटेन्स म्हणलं की त्या वाक्याचं स्ट्रक्चर काय असतं, सिंपल सेंटेन्स म्हणलं की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ओके, प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजे या पद्धतीनं पाहिजे, म्हणजेच त्या वाक्यामध्ये एकच करताना एकच क्रियापद पाहिजे, एकच मेन करताना एकच मेन क्रियापद पाहिजे. ओके, जर असं असेल तरच ते सिंपल सेंटेन्स मध्ये कन्वर्ट होतं. मग बघूया आता, ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड. ओनली इंडियन्स सब्जेक्ट आलेला आहे, आर ऍडमिटेड हे काय आलंय, वर्ब आलेलं आहे. पुढे काय दिलं नाही, नाही दिलं तरी चालतं, पण एकच करताना एकच क्रियापद पाहिजे. हे आर हेल्पिंग वर्ब आहे आणि हे ऍडमिटेड मेन वर्ब आहे. मग ठीक आहे, आता पहा, ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड म्हणजे फक्त भारतीयांनाच ऍडमिट केलं जातं. इंडियन्स अलोन मस्ट बी ऍडमिटेड. द इंडियन्स अलोन, फक्त इंडियननाच ऍडमिट केलं जातं, मग बाकीच्या लोकांना नाही का ऍडमिशन दिलं जात. नन बट इंडियन्स शुड बी ऍडमिटेड, नाही फक्त इंडियननाच ऍडमिट केलं पाहिजे म्हणे, असं नाही आपण म्हणू शकत कोणाला. ओके, इंडियन्स आर ऍडमिटेड बट अदर नॅशनल्स आर नॉट. हे चुकीचं आहे. इथं पण दोन क्रियापद आले बघा, आता इथं दोन कर्ते आले, नाही चालत. म्हणजे फक्त एक नंबरच उत्तर आलं, ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड, सिंपल सेंटेन्स झालं. ओके, फक्त ओनली इंडियन्स आर ऍडमिटेड म्हणजे फक्त इंडियन लोकांनाच काय झालेलं आहे, इफ यू आर नॉट इंडियन यू कॅनॉट बी ऍडमिटेड. म्हणजे जर तुम्ही इंडियन नाही तर तुम्हाला यू कॅनॉट बी ऍडमिटेड म्हणजे तुम्हाला ऍडमिट केलं जाऊ शकत नाही. ओके, म्हणजे फक्त जर तुम्ही इंडियन नाही तर तुम्हाला ऍडमिशन दिलं जाऊ शकत नाही, म्हणजेच फक्त इंडियन लोकांनाच दिलं जाऊ शकतं असं त्याचा अर्थ होतो. ओके, इथं या वाक्याच्या सेन्स नुसार, म्हणून ओनली इंडियन्स म्हणूया आपण. ओके, तर इथं मस्ट वगैरे घेण्याची काही गरज नव्हती, कारण इथं काही मॉडल ऑक्झिलरी आलेलं नाही, हेल्पिंग ऑफ आर आलेलं असल्यामुळे आपल्याला हे कॅन्सल करावं लागेल, एक नंबरचं उत्तर येईल. कारण हे पण सिंपल सेंटेन्स मध्येच येतं, मात्र इथं वर्ब बदललेला असल्यामुळे आपल्याला घेता येणार नाही. एक नंबर आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट, तर तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जवळपास तुम्हाला 30 क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन्स आहेत, 30 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी आपण 15 क्वेश्चन्स या पीपीटी मध्ये घेतलेले आहेत, या लेक्चर मध्ये घेतलेले आहेत. रिमेनिंग याचा पार्ट 2 मध्ये आपण रिमेनिंग 15 क्वेश्चन्स घेणार आहेत. तसंच पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅचेसवर ऑफर चालू आहे, तेही फक्त 15 नोव्हेंबर पर्यंत आहे. जे काही बॅचेस आहेत त्या 15 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला दिसतील. काही बॅचेस या 199, काही बॅचेस फक्त 99. टीईटीची बॅच आपली फक्त 99 ला आहे.
पेपर फर्स्ट 99, पेपर सेकंड 99 आणि कॉम्बो घेतली तर 199. ओके, तर अशा पद्धतीनं पोलीस भरतीची बॅच 199 ला आहे. म्हणजे अनेक बॅचेस मध्ये ऑफर दिलेले आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, ध्येय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावर जे काय दिलेले बॅचेस आहेत, ऑफर आहेत, या संधीचा तुम्ही निश्चित फायदा घ्या. धन्यवाद.